हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा गणिताचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत मराठी माध्यमाचा. हा पेपर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करूया. अगोदर तुमची ओरल असेल आणि नंतर रिटन एक्झाम असेल. पहिला प्रश्न, संख्या अंकात लिही. 27,312. 27,312 इथे तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायची आहे. पुढचा प्रश्न, संख्या अक्षरात लिही. 3,407. 6,403 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत लिही. 6 या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे ते 6,000. इथे लिहिली आहे. पुढचा प्रश्न, खालील संख्या विस्तारित रूपात लिही. ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे. 7ची म्हणजे इथे प्लेस व्हॅल्यू लिहायची असतात. 7ची प्लेस व्हॅल्यू 70,000 अधिक 3ची प्लेस व्हॅल्यू 3,000 अधिक 100. शून्याची इथे प्लेस व्हॅल्यू शून्यच येणार आहे. इथे लक्षात ठेवा, इथे शून्य लिहिणार अधिक 2. पुढचा प्रश्न तुम्हाला बेरीज करायची आहे. इथे या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. 5,264 आणि 3,237 ची. 4 आणि 7 11, हच्याला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 3 10, 0, हच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8,501. पुढचा प्रश्न आहे वजाबाकी करायची आहे. 6,534 मधून 2,317 वजा करायचे आहेत. 4 7पेक्षा लहान आहे म्हणून तो बॉरो करेल 3कडनं. 3 2 होईल आणि 4 ते 14 होतील. 14तून 7 गेले 7, 2तून 1 गेला 1, 5तून 3 गेले 2, 6तून 2 गेले 4. फायनल उत्तर आलं 4,217. पुढचा प्रश्न आहे, इथे गुणाकार करायचा आहे. तुम्ही डिरेक्टली 12 ने गुणा. 12 72, 2 7 हज्जाला, 12 36 आणि 7 किती झाले 43. 3 इथे आणि 4 हज्जाला, 12 1 12 आणि 4 16, 1,632. पुढचा प्रश्न, भागाकार करा. 745 ला 8 ने भागायचं आहे. पहिले आपण 74 ला भागणार. 8 9 72. 74 मधून 72 गेले, 2 शिल्लक राहतात. 5 आपण खाली घेतला, 25 झाले. 8 त्रिक 24, 25 मधून 24 गेले 1. मग भागाकार काय आला इथे 93 आणि बाकी किती उरली 1. पुढचा प्रश्न, वजाबाकी करायची आहे. इथे वजाबाकी कर. इथे दोघी संख्या काय आहेत मायनस आहेत. ओके, आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. तो मायनस मायनस आपण प्लस करणार आणि वजाचं चिन्ह देणार. तो 7 आणि 5 12 आणि वजाचं चिन्ह, म्हणून उत्तर काय आलं -12. पुढचा प्रश्न, भागाकार कर. 3/8 भागिले 1/4. 3/8 मग हा 4चा रेसिप्रोकल केला आपण, तो 4/1. 4 1 4, 4 2 8, 3/2. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला गोल कर. कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? आपल्याला 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे की ज्या संख्यांची अंकांची बेरीज 3 ने जर भाग जात असेल तर ती संख्या 3 ने निशेष भाग जाते. जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट आठवत नसेल तर तुम्ही प्रत्येक संख्येला 3 ने भागून बघा. पण मी डिव्हिजिबिलिटी टेस्टने सॉल्व्ह करून देते. 6 आणि 5 11 आणि 3 14. 14 ना 3 ने निशेष भाग नाही जात. 7 आणि 1 8, 8 आणि 8 16 नाही जात. 4 आणि 2 6 आणि 3 9, 9 हे 3 याच्या पाड्यात येतात. 3 त्रिक 9 म्हणून 243 हे उत्तर. हे पण चेक करून दाखवते. 5 अधिक 0 5, 5 आणि 8 13. 13ला 3 ने भाग नाही जात म्हणून 508ला पण निशेष भाग नाही जाणार. 243 उत्तर. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, 16 सेंटीमीटर आणि 48 सेंटीमीटर लांबीच्या 2 काड्यांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती सेमी असायला हवी? आपल्याला जास्तीत जास्त लांबी विचारली आहे. म्हणजे आपल्याला इथे काय काढावं लागेल? HCF काढावं लागेल. सगळ्यात मोठा विभाजक काढावा लागेल. मग आपण काय करणार? 16चे विभाजक लिहिणार. 16चे विभाजक काय काय आहेत? म्हणजे 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 2 4 चौक 16 ही 16 संख्या आहे. 8 8 दुनी 16 ने भाग जातो. 16 1 16 म्हणून
16चे विभाजक इथे लिहिले. आता 48चे विभाजक 1 2 4 6 8. तुम्ही बघू शकतात की 6 ने पण भाग जातो, 8 ने पण भाग जातो 48ला. मग 12 संख्येने भाग जातो, 12 48, 16 48, 24 24 48 होतात आणि 48. मग या दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत? 1 2 इथे लिहिला 2 4 आणि 8. मग 16 आणि 48 सामायिक विभाजकांमधील 8 हा सर्वात मोठा विभाजक आहे. 16 व 8 संख्येचा मसावी 8 आहे, म्हणून जास्तीत जास्त तुकड्याची लांबी किती असेल? 8 सेंटीमीटर असेल. पुढचा प्रश्न, गौरीने किराणा दुकानामधून 2.350 किलोग्रॅम साखर, 1.500 किलोग्रॅम तांदूळ आणि 0.750 किलोग्रॅम डाळ आणली, तर तिने एकूण किती किलोग्रॅम किराणा माल आणला? इथे किलोचा कॉलम केला आम्ही आणि ग्रॅमचा. साखर 2 किलो 250 ग्रॅम, इथे पॉइंट दिला मध्ये. तांदूळ 1.500 ग्रॅम, 1 किलो 500 ग्रॅम, पॉइंट इथे लिहिलाय. आणि 0.750 ग्रॅम किती आहे? डाळ. मग यांची आपण बेरीज करणार. 0 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10, 5ला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 5 इथे 5ला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4.500, 4 किलो 500 ग्रॅम. गौरीने 4.500 किलोग्रॅम किराणा माल आणला. फक्त तुम्हाला खूप इझी एक्झाम्पल आहे, इथे ऍडिशन करायची आहे. पुढचा प्रश्न, खालील आकृतीतील एका रेषेचे आणि एका किरणाचे नाव लिहा. इथे जर बघितल्या तर आपल्याला QS आणि AB ही रेष दिसते, तर मी QS हे नाव लिहिलंय, रेषा QS, एकच विचारलंय म्हणून रेषा QS. आणि किरण RP मी इथे लिहिलाय. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, पुढील आकृतीत बाणाने दाखविलेला कोणाचा प्रकार कोणता ते लिही. तर इथे हा जो कोण आहे याचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला लिहायचं आहे. जो कोण 180 पेक्षा बघा याची हा कोण 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे, अशा कोणाला काय म्हणतात? प्रविशाल कोण. पुढचा प्रश्न, चला खेळ खेळू या उपक्रमामध्ये एका शाळेतील विविध खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे. या आधारे साधा स्तंभलेख काढ. प्रमाण Y अक्षरावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. खो खो किती विद्यार्थी खेळतात? संख्या किती विद्यार्थ्यांची? 40. धावणे 55, क्रिकेट 35 आणि लगोरी 20. तुम्हाला हा स्तंभालेख ड्रॉ करायचा आहे. पुढचा प्रश्न, एका बागेमध्ये गुलाबाची 40 रोपे आणि जास्वंदीची 50 रोपे लावली, तर गुलाबाच्या रोपांचे जास्वंदीच्या रोपांशी असलेले गुणोत्तर काढ. गुलाबाच्या रोपांचे जास्वंदीच्या रोपांशी गुणोत्तर बरोबर, अगोदर आपण गुलाबांची रोपं आपण डिनॉमिनेटरला लिहिणार, गुलाबांच्या रोपांची संख्या भागिले जास्वंदीच्या रोपांची संख्या बरोबर, गुलाबाच्या रोपांची संख्या 40 आणि जास्वंदीच्या रोपांची संख्या 50. 40 भागिले 50. मग दोघांना आपण 10 10 ने भाग जातोय म्हणून 10 ने भागणार. 40 भागिले 10, 50 भागिले 10. मग 10 चोक 40, 10 पाचा 50. तर किती गुणोत्तर आलंय? 4:5, 4:5. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. तुम्हाला खाली कंप्लीट लाईन लिहायची आहे की गुलाबाच्या रोपांचे जास्वंदीच्या रोपांशी गुणोत्तर 4:5 असेल. ही लाईन लिहायची आहे, तुम्हाला लिहायची आहे. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व्ह करताना लिहा. पुढील अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कर. हा एक अपूर्णांक आहे, 15/25. याचं शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. शेकडेवारीत म्हणजे डिनॉमिनेटरला आपल्याला 100 आणायचं आहे. 25ला कितीने गुणलं तर 100 येतात? 25 चोक 100. म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना 4 ने गुणणार. 15 चोक 60, 25 चोक 100. 60
टक्के. पुढचा प्रश्न. रहीमने 1500 रुपयांची सफरचंद खरेदी केली आणि सर्व सफरचंद 1800 रुपयास विकली. तर या व्यवहारात त्यास नफा झाला की तोटा, किती रुपये? 1500 ची सफरचंद 1800 रुपयात विकली आहे, म्हणजे त्याला इथे नफाच झालेला आहे. विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जास्त आहे. खरेदी किंमत बरोबर 1500, विक्री किंमत बरोबर 1800. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 1800 वजा 1500 बरोबर 300. रहीमला व्यवहारात 300 रुपये नफा झाला. समीकरण सोडव. y वजा 5 बरोबर 12. मग y बरोबर 12, हे 5 इकडे जाताना काय होतील? अधिक 12 अधिक 5 17, y बरोबर 17. दिलेले उदाहरण वाच व त्यावरून खाली दिलेल्या चौकटी भर. समीरने दशादशे 7 दराने बँकेत 1500 रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला वर्ष अखेरीस 1050 रुपये व्याज मिळाले. मुद्दल 15,000. किती येणार? मुद्दल 15,000. मुदत किती आहे? 1 वर्ष. दर किती आहे? 7 दराने. आणि व्याज किती मिळालं वर्ष अखेरीस? 1050. ते तुम्हाला लिहायचं आहे. इथे बॉक्सेसमध्ये व्हॅल्यू लिहायची. खूप इझी एक्झाम्पल आहे, लक्ष देऊन सॉल्व्ह करा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी समद्विभुज त्रिकोण असलेल्या पर्यायाभोवती गोल कर. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? दोन बाजू सारख्या असतात. सो इथे हे ऑप्शन जर चेक केलंय तर या ऑप्शन मध्ये 4 आणि 4 सेंटीमीटर या दोन बाजू सारख्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आकृतीत LMNP या या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या लिही. सम्मुख म्हणजे काय? एकमेकांच्या विरुद्ध. सो LM च्या विरुद्ध कोणती बाजू आहे? PN. बाजू LM आणि बाजू PN. मग बाजू LP आणि बाजू MN. इथे ते लिहिलेले आहेत उत्तर. सम्मुख म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्या. पुढचा प्रश्न. रेषा L काढ. रेषेबाहेर कोणताही Q बिंदू घे. गुण्याच्या मदतीने बिंदू Q मधून रेषा L ला लंबरेषा काढ. हा तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आकृतीतील 5 चौकटी पेन्सिलने रंगव आणि रंगवलेल्या चौकटींचे एकूण चौकटींशी असलेले गुणोत्तर काढ. 5 चौकटी आपल्याला रंगवायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही 5 चौकटी रंगवू शकतात, असं नाही की सगळ्यांनी सारख्या सिलेक्ट केल्या पाहिजेत. या 5 चौकटी मी रंगवत आहे. फक्त तुम्हाला सांगते की या 5 चौकटी मी सिलेक्ट केल्या आहेत. ठीक आहे. या 5 चौकटी रंगवल्यावर पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया आपण. काय विचारले त्याचं आपल्याला. रंगवलेल्या चौकटी आणि रंगवलेल्या चौकटींचे एकूण चौकटींशी असलेले गुणोत्तर काढ. मग गुणोत्तर बरोबर रंगवलेल्या चौकटी भागिले एकूण चौकटी. रंगवलेल्या चौकटी किती आहेत? 5. आणि एकूण चौकटी आपल्याला मोजाव्या लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. एकूण चौकटी सगळ्या चौकटी लिहायच्या आहेत तुम्हाला. एकूण चौकटीमध्ये रंगवलेल्या सुद्धा एकूण सगळ्या मोजायच्या आहेत. म्हणजे 5/13. गुणोत्तर काय आलं? 5/13. 5/13. पुढचा प्रश्न. अशोकची 13,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 30% शेतजमीन नांगरवायची राहिली आहे. तर त्याने किती चौरस मीटर जमीन नांगरली? एकूण जमीन किती आहे अशोकची? 13,500 चौरस मीटर. जमीन नांगरायची राहिलेली किती आहे? 30%. समजा एक जमीन नांगरायची राहिली, म्हणजे 13,500 पैकी एक जमीन नांगरायची राहिली, म्हणजे ती किती आहे? 30%. म्हणून 30/100. मग एक्स ची व्हॅल्यू काय येणार? 30/100 हे 13,500 गुणिले जाणार, गुणिले 13,500. हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल,
यांचं मल्टिप्लिकेशन केलं, उत्तर आलं 4500. आणि प्रश्नात काय विचारलंय, तर त्याने किती चौरस मीटर जमीन नांगरली, ही किती आहे, ही नांगरवायची राहिलेली आहे. मग जमीन किती नांगरली, मग एकूण जमिनीपैकी ही जमीन आपण मायनस करणार, नांगरवायची राहिली आहे ती. मग 13,500 मधून 4,050 गेले तर 9,450 चौरस मीटर जमीन अशोकने नांगरली आहे. पुढचा प्रश्न, एका व्यापाऱ्याने 7,500 रुपयास एक टीव्ही संच खरेदी केला आणि 8,250 रुपयास विकला, तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? खरेदी किंमत 7,500, विक्री किंमत 8,250. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 8,250 वजा 7,500, 750. मग किती टक्का नफा झाला हे विचारलंय. समजा x% नफा झाला, x भागिले 100 आणि नफा किती झालेला आहे 750. आपल्याला टक्क्यांमध्ये काढायचा आहे म्हणून x भागिले 100 केलं, x%. मग 750 कितीवर झालेला आहे नफा, 7,500 वर, भागिला 7,500 खरेदी किंमतवर. नफा भागिला खरेदी किंमत तुम्ही इथे लिहू शकता, नफा भागिला खरेदी किंमत. राईट, इथे मी व्हॅल्यू पुटऑन केल्या 750 भागिले 7,500. मग आता मला ही 100 कॅन्सल करायची x ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी, म्हणून इथे मी 100 ने गुणणार. मग ह्या बाजूला सुद्धा 100 ने गुणणार. मग x बरोबर हे 100 हे 100 कॅन्सल, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 75 एक 75 आणि 0 म्हणजे 10. म्हणजे x बरोबर 10%. व्यवहारात 10% नफा झाला. जॉनने 10,500 रुपये दशादशी 8 दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले, तर 1 वर्षानंतर जॉनला एकूण किती रुपये मिळतील? मुद्दल किती आहे 10,500, व्याजाचा दर किती आहे 8, मुदत किती आहे 1 वर्ष. तर एकूण व्याज विचारलंय आणि एक वर्षानंतर किती रुपये मिळतील, तर एकूण व्याज काढावं लागेल आणि ते व्याज आपल्याला मुद्दलमध्ये मिळवावं लागेल. अगोदर व्याज काढूया. मुद्दल गुणिला दर गुणिला काळ. मुद्दल 10,500, दर किती आहे 8, काळ 1 वर्ष भागिला 100. हे कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर आलं 840. एकूण रुपये बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आपली किती 10,500 अधिक 840 हे व्याज आलेलं. मग त्याला एका वर्षानंतर पूर्ण किती रक्कम मिळणार, 11,340. 1 वर्षानंतर जॉनला 11,340 रुपये मिळतील. पुढचा प्रश्न, एका संख्येमध्ये 5 मिळवले असता बेरीज 21 मिळते, या विधानाचे गणिती रूपांतर कर. एका संख्येमध्ये, मग ती संख्या आपण काय मानूया, x मानूया. समजा संख्या x मानू. 5 मिळवले असता म्हणजे त्या संख्येत 5 मिळवायची, x अधिक 5 बरोबर बेरीज 21 मिळते. बेरीज 21 आली, मग x अधिक 5 बरोबर 21. x बरोबर 21 हे अधिक 5 इकडे जातील, वजा 5 होतील. x बरोबर 21 वजा 5 16. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या शिरोबिंदूंची संख्या किती ते लिहा. इथे घडणीपासून तुम्हाला त्रिमितीय आकृती तयार करायची आहे. तर याचं उत्तर कसं येईल, ही घडणी आणि आकार कोणता तयार होईल, हा आकार तयार होईल. तर याच्या शिरोबिंदूंची संख्या किती येईल, 1 2 3 4 5 6 7 आणि इकडच्या बाजूचा तो शिरोबिंदू दिसत नाहीये. राईट, तो 8. हे बघा, हा आता मी ड्रॉ केलं, तो कळतोय तुम्हाला, 8 असेल. म्हणजे याचं उत्तर काय येईल 8. शिरोबिंदूंची संख्या 8. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण PQR मधील सर्व कोणांची मापे मोज व खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तुम्ही या त्रिकोणांची मापे मोजायची. मेजरमेंट ऑफ अँगल Q याचं तुम्हाला माप लिहायचं आहे. आणि हा त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे, जर तुम्ही बघितलं
तर इथे काटकोन अँगल होतोय, 90 डिग्रीचा कोन होतोय, म्हणून हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. पुढचा प्रश्न, षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असेल ते खालीलप्रमाणे काढ. हे रेषा मी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला ही पूर्ण अशी ब्लँक येते, ब्लँक डायग्राम येईल. मोजपट्टीच्या सहाय्याने रेख AC, रेख AD व रेख AE काढ. रेख AC ही रेख काढली आपण, रेख AE काढ, रेख AD इथे ड्रॉ केलेली आहे बघा, व रेख AE ही सुद्धा ड्रॉ केली. तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या किती? आता बघा त्रिकोण किती तयार झालेत. हा एक त्रिकोण तयार झालेला आहे, एक, हा एक AED 2, ADC 3, ABC 4 त्रिकोण. मग इथे आपण 4 लिहिणार. षटकोनांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर त्रिकोणांची संख्या गुणिले एका त्रिकोणांच्या सर्व कोणांची बेरीज. त्रिकोणांची संख्या किती आली आहे? 4. आणि त्रिकोणाच्या कोणांची बेरीज किती असते? 180 डिग्री. 4 गुणिले 180, उत्तर आलं 720. पुढचा प्रश्न, खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार कर व उकल शोध. सरिताचे वय तिच्या दोन्ही मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा 8 वर्षांनी अधिक आहे. दोन्ही मुलांच्या वयांची बेरीज 37 वर्ष असल्यास सरिताचे वय किती? मग सरिताचं वय आपण x मानू. x बरोबर दोन्ही मुलांच्या बेरजेपेक्षा 8 वर्षांनी अधिक आहे. दोन्ही मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 37. आणि 8 वर्षांनी अधिक आहे म्हणून आपण अधिक 8 करणार. x बरोबर 37 अधिक 8 बरोबर 45. म्हणून सरिताचे वय 45 वर्ष. पुढचा प्रश्न, 20 मुलांच्या सहलीचा खर्च 1600 रुपये आहे, तर 25 मुलांच्या सहलीचा खर्च किती? 20 मुलांच्या सहलीचा खर्च 1600 रुपये. मग आपण एका मुलाच्या सहलीचा खर्च काढणार. एका मुलाच्या सहलीचा खर्च बरोबर 1600 ला 20 ने भागणार. 1600 भागिला 20 बरोबर 80 रुपये. एका मुलाच्या सहलीचा खर्च किती आला? 80 रुपये. असं आपल्याला किती मुलांच्या सहलीचा खर्च काढायचा आहे? 25 मुलांचा. म्हणून 25 मुलांच्या सहलीचा खर्च बरोबर 80 गुणिला 25 बरोबर आलं रुपये 2000. मग तुम्ही इथे खाली एक लाईन लिहायची आहे तुम्हाला. 25 मुलांचा सहलीचा खर्च 2000 रुपये येणार. ही लाईन तुम्हाला लिहायची आहे. पुढचा प्रश्न, एका वस्तूची खरेदी किंमत 400 रुपये आहे. ही वस्तू दुकानदाराने 600 रुपयांना विकली, तर त्याला शेकडा नफा अगर तोटा किती झाला? खरेदी किंमत किती आहे? 400. विक्री किंमत 600. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 600 मधून 400 गेले, 200 राहिले. तर मग समजा त्याला x% नफा झाला. मग x भागिले 100 बरोबर नफा भागिले खरेदी किंमत. x भागिले 100 नफा किती झालाय? 200. खरेदी किंमत किती आहे? 400. मग आपण हा x कॅन्सल करणार. नाही सॉरी, 100 आपण कॅन्सल करायचे म्हणून दोघी बाजूंना 100 ने गुणणार. बरोबर. म्हणून हे 100 हे 100 कॅन्सल. x बरोबर 0 0 0 0 कॅन्सल. 200 ला 4 ने भागितल्यावर 50 उत्तर येतं, म्हणून x बरोबर 50%. पुढचा प्रश्न, त्रिकोण काढण्यासाठी तीनही बाजूंची लांबी पुढे दिली आहे. त्या लांबीच्या आधारे त्रिकोण काढता येईल का ते सहकारण ठरव. तिघी बाजूंची लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते, तेव्हा त्रिकोण काढता येतो. मग इथे आपण चेक करूया. दोन बाजूंची बेरीज ग्रेटर दॅन पेक्षा मोठी तिसरी बाजू. मग दोन बाजू 6 आणि 5 घेतल्या. 6 अधिक 5 11 आणि 7 पेक्षा मोठे आहे ना? हो मोठे आहेत बघा.
11 मोठे आहेत म्हणून त्रिकोण काढता येईल. आणि कारण काय, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी असते. पुढचा प्रश्न, रेषा आरटी काढ. त्या रेषेवर एन बिंदू घे. कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू एन मधून रेषा आरटी ला लंब काढ. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकाने ₹8,000 मुदत ठेव खात्यात दशादशे 11 दराने ठेवले तर एका वर्षानंतर त्यांना किती रुपये व्याज मिळेल? हे मुद्दल लिहून घेऊया आपण. मुद्दल किती आहे? 8,000. दर किती आहे? 11%. मुदत किती वर्षासाठी ठेवलंय? 1 वर्ष. मग व्याज किती मिळेल? व्याज बरोबर सूत्र काय? मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. मुद्दल सॉल्व्ह केलंय. मुद्दल किती? 8,000. दर 11. काळ म्हणजेच मुदत 1 वर्ष गुणिला 1 भागिले 100. हा शून्य कॅन्सल, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. मग यांचे कॅल्क्युलेशन्स केल्यावर उत्तर आलं 880. व्याज किती मिळणार आहे? 880. एका वर्षानंतर 880 रुपये व्याज मिळेल. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या बंदिस्त त्रिमितीय आकृतीच्या पृष्ठांची संख्या किती ते चौकटीत लिहा. ही आकृती दिलेली आहे आणि याच्या पृष्ठांची संख्या तुम्हाला लिहायची आहे. तर बघा ही आकृती, हे वक्रपृष्ठ किती आहे? 1 आहे, राईट. आणि हे वर्तुळाकार पृष्ठ आणि हे पण याला वर्तुळाकार पृष्ठ म्हणू शकता किंवा वर्तुळाकार कड म्हणतात. तर एक वक्राकार पृष्ठ आहे. आणि हे दोन वर्तुळाकार. इथे वक्राकारच पृष्ठ जर विचारलं असेल तर तुम्ही एक उत्तर लिहिणार इथे. नाहीतर हे दोघं पण तुम्ही ऍड करून 3 लिहू शकतात, पण वक्राकार पृष्ठाची संख्या इथे एकच लिहा. खाली दिलेल्या घडणीपासून हा जो प्रश्न आहे याचं तुमच्या बुकमध्ये उत्तर पृष्ठ एक वक्राकार असंच दिलेलं आहे, म्हणून मी ते उत्तर तुम्हाला तसं एक्सप्लेन केलं. खाली दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीचे नाव चौकटीत लिही. तो ही घडणी आहे आणि याचा आकार असा तयार होणार आहे. हा आकार कोणता आहे? त्रिकोणी चिती. त्रिकोणी चिती इथे नाव लिहा. या घडणीपासून हा आकार तयार होणार आहे. पेपर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा ही सगळे क्वेश्चन्स. तुम्हाला डेफिनेटली तुमची प्रॅक्टिस होईल. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.